आपण पाहत आहोत उस्मानाबाद उर्फ धाराशिवचे बसस्थानक. या बसस्थानकात खड्ड्यांचं साम्राज्यच झाल्यासारखं झालेलं आहे. असंख्य खड्डे आपल्याला या बसस्थानकात दिसत आहेत आणि सदर खड्ड्यात पाणी साचलेलं आहे. प्रवाशांचे मात्र भयानक हाल होत आहेत. इतके हाल होत आहेत की प्रत्येकजण जणू काही धुलवड रंगपंचमीच खेळून इथून जातोय की काय असं होतं आहे. सगळे पाण्याचे घाण, पाण्याचे डाग या ठिकाणी दिसत आहेत. धाराशिवच्या या बसस्थानकातील सर्व प्रवाशांचं म्हणणं असं आहे की तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी याकडं लक्ष देऊन त्वरित प्रवाशांना जी समस्या भेडसावत आहे, प्रवाशांना जी समस्या जाणवत आहे आणि प्रवाशांचे जे हाल होत आहेत हे हाल होऊ देऊ नयेत आणि याकडं आमदार यांनी त्वरित लक्ष देऊन प्रवाशांची सोय करावी, गैरसोय टाळावी आणि राज्य परिवहन महामंडळाचं बसस्थानक स्वच्छ सुंदर कसं दिसेल याकडं लक्ष द्यावं आणि त्या पद्धतीचं बसस्थानक हे निश्चितपणे होईल अशी आशा बाळगून या ठिकाणी आम्ही थांबतो. पुन्हा एकदा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना सदरच्या बाबतीतील खड्डे बुजवून सदरचे बसस्थानक हे प्रवाशांच्या सोयीकरिता उपलब्ध करून देण्याची विनंती आमच्या मंथली विजय प्रताप या पत्रकाच्या वतीने मी करीत आहे. मंथली विजय प्रताप हे पत्रक सोलापुरातून दर महिन्याच्या 27 तारखेला प्रकाशित होते. आपल्या काही बातम्या असतील, जाहिराती असतील किंवा आणखी काही सूचना असतील तर या आपण आमच्या ईमेल पत्त्यावर पाठवाव्यात. धन्यवाद.